आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय गगनगिरी बाबांचा होता। आज बाबाजींच्या वतीनं आपल्याला संदेश आहे की परिसरातील सर्व बंधू भगिनींना आवर्जून या सोहळ्यासाठी आपण तीर्थक्षेत्र कोकणठाम या ठिकाणी घेऊन येणार आहात। प्राप्त सेवा विश्वात्मक देवाच्या श्रीचरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि हा माईक आदरणीय श्री महाराजांच्याकडे सुपूर्त करतो। धन्यवाद। आत्मा मालिक। उपस्थित सगळं भाविक भक्तांनो, काल परवा आपला विषय झाला की ह्या अधिक मासातील, ह्या पुरुषोत्तम मासातील, ह्या आपल्या श्री परमपूज्य स्वामी श्री गगनगिरी महाराजांच्या नावाने स्थापित असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित झालात। आणि मी खऱ्या अर्थाने तुम्हाला कालही सांगितलं की मला तुमच्या सगळ्यांच्या भाग्याचा महाराज हेवा वाटतो। तर ज्या संत जनांकडं, गुरुदेवांकडं लाखो भाविक भक्त दर्शनाला जातात, दर्शनाला आतुरलेले असतात, ते गुरुदेव आज साक्षात तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या भूमीत आले। तुमच्या भाग्याचा खऱ्या अर्थाने मला हेवा वाटतो। आणि आम्हाला खात्री होती, आबासाहेबजी आणि आम्ही पहिल्यांदा निमंत्रण द्यायला गेलो महाराज, तर त्यावेळेस बघतो असं महाराज म्हटले। पण एक भावना मनात नक्की होती की आदरणीय गुरुदेवांची आणि महाराजांची ओळख ही आजची नाही आहे, ती स्वामी परमानंदजींनी आपल्याला सांगितलं आहे की अनेक वर्षाची, अनेक जन्मातले ते एकमेकाचे ऋणी काय असतात, ऋणानुबंध असतात एकमेकाचे। की महाराज अनेक वेळा स्वामीजींच्या दर्शनासाठी गेले, गगनगिरी महाराज दर्शनाला गेले, आणि गगनगिरी महाराज सुद्धा कोकमठामच्या आश्रमात आले, आणि स्वामी गुरुदेव एकदा त्यांना गुजरातला घेऊन गेले त्यांच्या आश्रमात। तर हा झाला दृश्य स्वरूपात आपण पाहिलेला योग। परंतु मला आठवतं महाराजांनी स्वतः सांगितलं, त्यावेळेस आम्ही जेव्हा हितगुज केलं की महाराज प्रथम खोपोलीच्या आश्रमात गेले, त्यास स्वामी श्री गगनगिरीजी महाराजांनी त्यांना सांगितलं की सेवा काय करायची, तर म्हणे गुहेत जावर। आणि ते आपल्या खोपोली आश्रमाच्या शिखर शिवलिंगाच्या गुहेमध्ये महाराजांनी 21 दिवस त्या ठिकाणी साधना केली, निराहारी साधना केली। आणि जेव्हा स्वामी गगनगिरी महाराजांनी पाचारण केलं तेव्हा ते म्हणले, आज आम्ही कृतकृत्य झालो। अशी ही दोन परमात्म्यांचं मिलन काय असतं ते परमानंद महाराजांनी तुम्हाला सांगितलंय, आणि ती अनुभूती आज तुमच्याशी साकार केली त्यांनी। तुम्हाला दर्शन द्यायला ते साक्षात इथं आले। खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात, आणि म्हणून ह्या भूमीचं भाग्य आज उजळलं असं माझी नक्की भावना आहे। पण महाराजांचा जो जो कार्यक्रम विधी असेल, महाराज गुरुदेव कधीही त्याला टाळत नाही। महाराजांच्या आज तुम्हाला विशेष सांगतो, आबासाहेबजी माध्यम झाले हे नक्कीच, परंतु आज कैक महिन्यांनी महाराज दर्शनासाठी बाहेर आले, आश्रमात सोडलं। केवळ 7 वर्षानंतर हा पहिला कार्यक्रम गुरुदेवांनी घेतला, केवळ महाराजांच्या, स्वामी गगनगिरी महाराजांच्या ऋणानुबंधाने घेतला हा एक भाग। आणि आज रामकथेला ते आले, आपल्याला दर्शन दिलं की ढोक महाराजांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद होते। त्यामुळे हा सगळा योग चालून येतो। अनेक साधू संतांचे दर्शन झाले। आता सगळे जागे होऊन तुम्ही दर्शन घ्या, हात वर करा, महाराजांचा जय जयकार करू। विश्वात्मक सद्गुरू जंगलीदास महाराज की जय। खूप धन्यवाद। विश्वात्मक सद्गुरु जंगलीदास महाराज की, परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज की। कुणी उठू नका, भाविक भक्त कुणीही तिथे जाऊ नका, कृपया विनंती आहे। भाविकांची आपली दररोजची शिस्त आहे, महाराजांच्या आरोग्याच्या कारणामुळे कुणीही तिथे जाऊ नका। त्यांना आपण सगळेजण आभार व्यक्त करून आज या कार्यक्रमानिमित्ताने कैलासवासी बनाजी सकाराम सरोदे व गंगाभारती सीताबाई बनाजी सरोदे यांच्या स्मरणार्थ दिवसभर अन्नदान, साबुदाणा, खिचडी सौजन्य सरोदे परिवार, खूप सगळ्या अन्नदात्यांचं, संभाजीराव हसेत, असे सगळे ग्रामस्थांचं सुद्धा योगदान लाभलं। त्या सर्व अन्नदात्यांचे धन्यवाद। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखी एक सुवर्णयोग असा आहे की आपल्या संगमनेर नगरीतील असणाऱ्या रिषभ गोल्ड अँड डायमंड या ज्वेलर्सकडून एक
सुधीरजी मैड व रिषभजी